चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. कुणीच नाही बोलायला त्याच्यासाठी. कुणीच नाही बोलायला त्याच्यासाठी. झुकून खाली म्हणते अंबर बोलू काही. झुकून खाली म्हणते अंबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. क्या बात आहे. नमस्कार, मी राजेंद्र होंजे. IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आयुष्यावर बोलू काहीची ही सूर, हे शब्द, त्याचं टायटल सॉन्ग आत्ता आपण या तिघांकडनं ऐकलं, ज्यांनी खरी सुरुवात गेल्या 10 वर्षापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये 2003 साली केली. डॉक्टर सलील कुलकर्णी, संदीप खरे, आदित्य आटले याच्यासह अजूनही काही यांचे सहकारी या कार्यक्रमात आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि त्यांना आपण सोबत ठेवून हा कार्यक्रम करतोय. सलील, जरा चुकीचे आणि जरा बरोबर, जसं संदीपनी म्हटलं, पण बोलायचं आहे आपल्याला. कसा सुरुवात झाली आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाला, आणि सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक गाणी, त्याचे सूर आणि त्याची मांडणी 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, या टप्प्यावर काय वाटतं? खरं तर कमाल वाटते की 10 वर्ष झाली, म्हणजे विश्वास नाही बसत आपल्याला. जसं शाळेतनं पासआउट होताना 10वीत जसं वाटतं ना की अरे आत्ता तर आपण पहिलीत होतो, कारण तो ताजेपणा अजूनही तसा आहे. म्हणजे आम्हाला कार्यक्रमाला निघताना तीच मजा असते अजूनही, की चला आज आयुष्यावर बोलू काहीचा प्रयोग आहे, तर मजा करूया. आणि याचं सगळं श्रेय मी रसिकांना देतो, कारण महाराष्ट्रातल्याच नाही, एकूणच जगभरातल्या मराठी रसिकांनी ज्या पद्धतीने दाद दिली आम्हाला, ती गोष्ट अशी आहे की आम्ही मानू तितके आभार कमी आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम पहिला प्रयोग, जसं तू म्हटलास, ऑगस्ट 2003ला झाला, तेव्हाही तो रसिकांचा होता. आणि 2013 आता जवळजवळ 950 प्रयोग पूर्ण झाले. 1000वा टप्पा लवकर पूर्ण करणार, लवकरच आहे. पण आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत, आणि या निमित्ताने परत एकदा सांगतो की हा कार्यक्रम रसिकांचाच आहे, तुमच्या सगळ्यांचा आहे. अगदी खरं आहे. कारण रसिकांनी जितका त्या डोक्यावर कार्यक्रम घेतला, कारण त्याला प्रत्येकाला वाटतं याच्यातले शब्द आणि याच्यातले सूर हे फक्त माझ्यासाठीच आहेत. जो कोणी रसिक असेल, तो लहान वयातला असेल किंवा अगदी आजीपर्यंतचा असेल, या प्रत्येकाला वाटतं ह्याच्यातले शब्द माझे आहेत. संदीप, काय किमी आहे शब्दांची? प्रत्येक शब्द संदीप उच्चारू दे किंवा ती सलीलकडनं सुरातनं बाहेर येऊ देत, तुमच्या सगळ्यांच्या सुरातनं बाहेर येऊ देत, ते माझेच वाटतात. शब्दांची किमया खरी कशी काय आहे? मला वाटतं एकतर कविता किंवा ज्या प्रकारची गाणी आम्ही सादर करतो, आणि प्लस हा कार्यक्रम, तिघांची एक कॉमन फॅक्टर आहे तिघांचं, आणि ते म्हणजे ते सहज आहे, कुठलाही अभिनिवेश नसलेला आहे. कारण मला सुद्धा आठवते त्याप्रमाणे मी 4थीपासून कविता करतोय, तर मुळात लिहिणं ही माझी स्वतःची गरज होती. जसं संगीत ही सलीलची गरज होती, तसं हे माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आणि दिवस असे की आली, त्याच्यानंतरही कविता लोकांपर्यंत पोहोचले, सगळं ठीक झालं. पण जे मी सुरुवातीला होते की प्रथम मी माझ्यासाठी लिहितो, आणि असं म्हणलं जातं की तुम्ही जितकं पर्सनल लिहाल तितकं ते युनिव्हर्सल होत जातं. तर मला वाटतं हे कुठेतरी लागू होतं की प्रत्येकाला, त्यामुळे ती कविता आपली वाटते. जग ओळखायला लागतो शब्द लिहिताना. ॲक्च्युली होतं तसं. म्हणजे खरं तर मी मोर्चा नेला नाही, संप केला नाही, ती जी कविता आहे, तर तसं मी काही आता एका काय म्हणतात तसं मध्यमवर्गीय माणसाचं चित्रण करतो वगैरे असं काही लिहिलं नव्हतं. कदाचित त्यावेळेला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी तसे प्रसंग घडले असेल की मी स्वतःवरच रागावलो असेल खूप, असं कदाचित झालं असेल. तर ती आली, खूप व्यक्तिगत आली. पण मला असं वाटतं की तुम्ही फक्त व्यक्तिगत नसता, अख्ख्या आयुष्यावर काही तुम्ही एकटे नसता. हे सगळं एकमेकाला इतकं लगडलेलं असतं छान, की तुम्ही स्वतःविषयी बोलता बोलता कधी ते युनिव्हर्सल होऊन जातं तुमचं, तुम्हालाही कळत नाही. आणि मला वाटतं कवितेची ताकद आहे, कवितेची क्षमता आहे. इतक्या वेळ शांतपणे आदित्य ऐकतोय. खरं कार्यक्रमात पण तो शांत असतो, कारण बोलणं त्याच्या तबल्याच्या माध्यमातून असतं. मला आदित्य, 10 वर्षातल्या या सगळ्या प्रवासाविषयी तुला काय अनुभव वाटतो की गेल्या 10 वर्षात आयुष्यावर बोलू काही असं म्हणत असताना आपण काय काय बोललो, आणि काय काय आपल्यातलं असलेलं सगळं न्यून बाजूला गेलं आणि खरं जगणं कळलं? खूपच गोष्टी आहेत अशा, म्हणजे की हे आत्ता दोघांनी सांगितलं असं की सुरुवातीला जो कार्यक्रमाचा प्रवास सुरुवात झाली, तर मग ॲक्च्युली काय असा प्रवास असा म्हणून सुरू झालाच नव्हता, की आपल्याला सगळ्यांना आनंद येण्यासाठी, मी स्टेजवरच्या कलाकारांना आनंद मिळतो त्यातून, म्हणून सुरुवात झाली त्याची. पण नंतर मग त्याचा प्रवास जसं लोकांनाही आवडत गेलं तसं तो
पुढे पुढे अजून वाढत गेलं. पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की आम्ही कोणीच त्यातनं आनंद घेण्याचं आमचं कमी झालं नाही काहीच. खरंच इथे मला अभिमानाने मी सांगतो की आमच्या पहिल्या प्रयोगाला ऑगस्ट 2003ला पण आदित्य तबल्याला होता, वा, साऊंडला नितीन चंद्रचूड होता आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीच आमची टीम आहे. ह्याच्यामध्ये कुठलीही व्यक्ती बदललेली नाही. ॲडच झाला एक आमचा मित्र रितेश ओहोळ जो आता गिटार वाजवतो, तो 700व्या प्रयोगापासून आमच्याबरोबर आहे. आणि तू म्हणलास की हा स्टेजवरती गप्प दिसतो वगैरे, पण ते तुम्हाला ऐकू येत नाही. आम्ही शेजारीच असतो त्यामुळे आम्हाला ते सगळं कळत असतं काय झालं. अरे त्याचा एक साधारण तो सांगतो, आता आपण कविता सादर करताना विशेष काही लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपण म्हणतो ना की या 2 ओळी बघा, तर तो बसलेला असतो तिकडनं. म्हणजे माझ्या लक्षात आलं नव्हतं, मला सलीलनी लक्षात आणून दिले. मी असं म्हणलं ना लोकांना की या 2 ओळी बघा, की तिकडनं असं बघायला लागतो वाकूनच तबल्यावरनं. So स्टेजवर हसू कशामुळे येऊ शकतं? संदीप एखादी कविता एक्सप्लेन करताना की तुम्ही कल्पना करा असं म्हणल्यावर हा ना आपण कल्पनेत असं रमून करतो, जातो. हा कल्पना करतो तिथे. नाही, हे पुन्हा एकदा सगळेजण रिलॅक्स असतो त्याच्यामुळेच हे शक्य आहे की सगळं म्हणजे त्यावेळेला तुम्हाला काहीही सुचू शकतं, तसंच हे पण सुचतं असं होतं. अगदी खरं आहे की या सगळ्या रिलॅक्सेशन मधूनच हा कार्यक्रम आधी बहरत गेला, लोकांच्या अधिक मनापर्यंत जाऊन पोहोचला. पण मला आठवतं सलील, जेव्हा 500वा प्रयोग तुम्ही पूर्ण केलात आणि पुण्यामध्ये गणेश कला केंद्राला त्याचा कार्यक्रम मोठ्या भव्यदिव्य प्रमाणात झाला होता, त्यावेळेस लोकांच्या काय भावना होत्या की जी गाणी कधीच आम्ही विचार केला नव्हता ज्या शब्दांचा, माझ्या आयुष्यात जगताना, माझ्या आयुष्यातल्या सोबतच्या मित्रांबरोबर वावरताना, मैत्रिणीसोबत बोलताना किंवा मैत्रिणीसोबत माझ्या मनातल्या 2 गोष्टी शेअर करताना किंवा त्या मैत्रिणीला तिच्या मनातल्या 2 गोष्टी अलगदपणे प्रेमाच्या भावनेतनं मित्राला समजवताना, कधीच असं वाटलं नव्हतं की मी अशा छोट्या छान शब्दात समजावून सांगेन. काय भावना काय होतं लोकांच्या? 500वा कार्यक्रम झाला तेव्हा खरं तर तो आमच्यासाठी एक खूप छान माइलस्टोन होता आणि आम्ही खूप एन्जॉय करत होतो कार्यक्रम. आणि त्याच्या काही दिवस आधी, 8 दिवस आधीची घटना आहे की नागपूरला कार्यक्रम होता आणि नागपूरला दूरदेशी गेला बाबा गेली कामावर आई या गाण्याचं खूप कौतुक झालं. खूप लोक त्याच्याविषयी आमच्याशी येऊन बोलत होती की तुम्ही मुलांची व्यथा कशी मांडली आणि पालकांना खरंच कळायला पाहिजे की मुलांना कसा वेळ द्यावा. आणि हे सगळं चालू असताना कुठेतरी असं डोक्यात आलं की अरे पण आपण एकच बाजू आपल्या डोक्यात आली, म्हणजे कुठला बाबा मुद्दाम दूरदेशी जाईल मुलांना सोडून. आणि मग कुठेतरी असं डोक्यात आलं की आपण त्या बाबाचं पण काहीतरी म्हणणं असेल आणि ते आपण मांडू शकतो का. आणि ते पण असं नाही झालं की चला आज करूया, मग बसलं गाणं लिहिलं. मी फक्त संदीपच्या डोक्यात ती कल्पना बोललो की बघ असं असं खूप वाटतं नाही, आणि त्यालाही खूप दिवस हे डोक्यात होतंच. आणि मग ते काही दिवसांनी ते गाणं झालं आणि 500वा कार्यक्रम, तुला विश्वास बसणार नाही, ह्या सगळ्यांनी ते गाणं पहिल्यांदा ऐकलं. कारण आदित्य जे म्हणलं की आमचं खरंच इतकं ट्युनिंग आहे की मी यांना फक्त काय टेम्पो आहे, काय साधारण बीट असेल एवढं सांगितलं आणि गात गेलो. सुनील बर्वे तेव्हा निवेदनाला होता, त्यांनी सगळ्यांनीच ते गाणं पहिल्यांदा ऐकलं. आणि त्याच्यानंतर मला सांगायला खूप छान वाटतं की अनेक लोकांनी आपापलं रुटीन बदललं, जॉब प्रोफाईल बदललं, पण त्याच्यासाठी हे गाणं केलं नव्हतं. हे गाणं आम्ही आमचं म्हणणं सांगायला गेलो होतो की आम्ही का बाहेर असतो आणि आम्हाला नेमकं कसं वाटतं. या मुद्द्याकडे मला यायचंच आहे, कारण पुढे जाऊन ती लहान मुलं, आई वडील, या मुद्द्याकडे, या गाण्याच्या विषयी यायचं आहे. पण संदीप, जेव्हा शब्द लिहिताना कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपण काही मराठीच्या विषयातल्या कविता वाचतो, जुन्या आपल्या कवींचे शब्दांचा अभ्यास करतो, पण हे शब्द रचत असताना तरुणाईचा प्रत्येक मणी तू गुंफत गेलास. ती तरुणाई आपल्याकडे येईल याची काळजी तू शब्दातनं घेतलीस. तरुणांचं खरं काय प्रेम होतं कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आणि आज 10 वर्ष या टप्प्यावर आल्यानंतर? मला प्रश्नाचा रोख कळला, परंतु मला फक्त एक छोटीशी करेक्शन करायला आवडेल. त्याच्यामध्ये तू जर म्हणलास नाही की तरुणाईचा लक्ष राहील अशी काळजी घेतली गेली, तर मुळात सांगू का, कसलीच काळजी घेतली गेली नाही. म्हणजे या कार्यक्रमावरती सुरुवातीला असं सगळ्यांना म्हणायचे की हा तरुणाईचा कार्यक्रम आहे किंवा असं, पण त्याही वेळेला माझी श्रद्धा होती की कुठलीही कविता किंवा कुठलंही चांगलं गाणं आहे कुठल्याही विशिष्ट वयोगटाचं नसतंच. कुठलंही बालगीत, बालकविता ही कुठल्याही एजचा मनुष्य छान एन्जॉय करू शकतो. तर मुळात माझा लिहिताना असं कधीच टार्गेटेड लिहिणं नव्हतं. मला जे सुचेल आणि सुचेल तेव्हाच, म्हणजे असे होतं 3-3, 4-4 महिने सुचतही नाही आणि वेगवेगळ्या विषयावरती लिहिलं जातंच. त्याचं कारण मला असं वाटतं की कविता ही जगण्यातून उमलत असते आणि जगताना की आपण एकच विचार डोक्यामध्ये, एकच मूड घेऊन डोक्यामध्ये चाललेलो नसतो. तर आपण जेव्हा असं म्हणतो की कविता हे जगण्याचा उत्स्फूर्त उद्गार आहे, त्यावेळेला तो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर येऊ शकतो. हेच जगणं समजावून सांगणारे 2 ओळी याच कार्यक्रमातल्या. मी फसलो म्हणून हसू देवा,
चिडवू दे कोणी, ती वेळच होती वेडी अननितांत लोभसवाणी, ती वेळच होती वेडी अननितांत लोभसवाणी. तर त्या ती वेळ छान असते आणि ते क्षण सुंदर असतात आणि ते एन्जॉय करायचे असतात. दरवेळी त्याचा तो इप्सित गोड शेवट शोधायचा नसतो. गंमत अशी होते अनेकदा की स्टेजवर अनेक असं आई मुलाला, छोट्या मुलाला, चल रे त्याला नाचायचं आहे, स्टेजवर घेऊन येऊया का म्हणून स्टेजवर घेऊन येते. तो पोरग विचार असं आमच्याकडे बघत राहतो आणि मग आईला शेवटी नाचायला लागतं थोडंसं. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, बोलू काही. पुढे जाऊन तुम्ही दोघांनी पण चित्रपटांसाठी पण काम केलं, संगीताचं असेल किंवा गाणी लिहिण्याचं असेल, त्यातनं वेगवेगळी गाणी, जसं मगाशी काही गाण्यांचा उल्लेख तू केलेलाच. ही गाणी आणि जेव्हा मग आपण आयुष्यावर बोलू काही सादर करत असताना त्याच्यातला येणारा बाज आणि ती मजा, रसिकांच्या चेहऱ्यावर दिसणारं ते सुख, संदीप प्रायोरिटी कशाला असते जेव्हा तू लिहितोस तेव्हा? गीतलेखन जे आहे ना, विशेषतः सिनेमासाठी, तर हे मला एक प्रकारचं कॉपीरायटिंगच वाटतं की जिथे एक टार्गेट ऑडियन्स असतो, जिथे कॅरेक्टर तुम्हाला माहिती असतं आणि त्या चौकटीत राहून तुम्हाला ते शब्द लिहायचे असतात. पण मला असं वाटतं की तरीसुद्धा ते इतकं ठोकळेबाज त्याच्याकडे बघायची गरज नाही की म्हणजे कविता म्हणजे अगदी अल्टिमेट काव्य प्रकार आणि काय साहित्य प्रकार, आणि गीतलेखन म्हणजे अगदी मग तो पाडायलाच बसलाय जणू काही, इतकं मग त्याच्याकडे कनिष्ठ असं बघितलं जातं. तेवढी काही गरज नाही असं मला वाटतं. किंबहुना त्याच्यामध्ये सुद्धा फार सुंदर चॅलेंजेस असतात आणि मी गीतलेखनाकडे कायम शब्दांचा रियाज म्हणून बघतो. वा. आणि दोन मी फिल्मची गाणी नक्की सांगू शकतो की ज्या फार रुजल्या कवितानंतर, कविता म्हणून एक, चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे, मातीतल्या कणसाला मोतियाचे दाणे, उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग, पश्चिमेच्या कागदाला केशरीय रंग, देते कोण देते कोण देते कोण देते, देते कोण देते कोण देते कोण देते, रुम रुम तरर रुम रुम तरर. आणि दुसरी एक कविता मला आठवते, मी कविता मुद्दाम म्हणतो त्याला. आम्हाला दमलेल्या बाबाची गाणी केल्यानंतर अनेक लोक म्हणायचे की तुम्ही आई या विषयावर गाणंच केलं नाही. पण परत मी जे म्हणलं ना की झाडाखाली बसायला लागतं शांतपणे तपश्चर्या करत, आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2-3 वर्षानंतर आम्ही चिंटूसाठी एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. तर हे वरकरणी मला असं वाटतं की साधं सोपं गाणं वाटतं, पण त्याच्यातली शेवटची ओळ जी संदीपनी लिहिली आहे की मोठी होतात मुलं, आई मोठी होत नाही. तर मुलं मोठी होत जातात पण आई मुलांकडे फक्त आई म्हणूनच बघत राहते त्या भूमिकेतून. हे इतका मोठा थॉट होता. पण आपल्याकडे थोडंसं असं होतं की सोपं मांडलं की पातळ आहे असं वाटतं. तर सोपं आणि डायल्यूट याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे असं मला वाटतं. पण आपण आता इतक्या सगळ्या गंभीर मुद्द्याकडे गेलेलं असताना मला थोडं परत हलक्या फुलक्या मुद्द्याकडे आणायचं संदीप. छान पावसाळी वातावरण सुरू आहे आणि तुझ्या पहिल्या अल्बममधलं दिवस असे की मधून जे सुरुवात तू केली होतीस त्यातल्या सरीवर सरीच्या आम्हाला 2 ओळी या पावसाच्या निमित्तानं. दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर, दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर, निये निये गारगार पावसाचे घरदार, सरीवर सर सरीवर सर, आशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे, उमलते ओले रान रान नवे मन तुझे, आशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे, उमलते ओले रान रान नवे मन तुझे, जशी ओली हुर हुर थरारते रानभर, जशी ओली हुर हुर थरारते रानभर, तसे नाव तररावे माझे तुझ्या मनभर, सरीवर सर सरीवर सर सरीवर सर. क्या बात आहे. पावसाची प्रत्येक सर जशी हवी तसं प्रेमाची बरसात गेली 10 वर्ष प्रेक्षक तुमच्यावर करतायत. हे गाणं सुरू झालं की आता आम्हाला 3 तास कार्यक्रम करायचा असं वाटतं, कारण युजली हे गाणं आमचं पहिलं असतं. त्यामुळे आता मला असं म्हणत आलं की आता एक 3 तास कार्यक्रम करायचा आहे आपल्याला पुढे. हेच तर खरं प्रेम असतं की आपण एकमेकांना दिलेलं आणि प्रेक्षकांपासून आपल्यापर्यंत आलेलं खरं, आणि त्यातून गेली 10 वर्षाचा प्रवास आपण बघतोय सलील. हा कार्यक्रम मुंबई पुण्यापासून अगदी गावातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचला. हे या कार्यक्रमाचं खरं यश आहे. ही साखळी जोडत असताना जेव्हा जेव्हा तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाता, मग ती गावातली व्यक्ती असेल किंवा शहरातली असेल, हा किंबहुना फरक करणं पण चुकीचं आहे प्रेक्षक म्हणून,
पण तिथे गेल्यानंतरच्या येणाऱ्या प्रतिक्रिया कशा असतात की आयुष्यावर बोलू काही हे खरंच बाबा आम्ही आमच्या घरामध्ये जे वागलो ना, नाही आता उद्यापासून आम्ही थोडंसं आमच्यात बदल करतोय बरं का, अशी येऊन बोलणारी पण माणसं असतील? नाही, नक्कीच आहेत. आणि मुळात आपण शहर आणि गाव असं अजिबातच डिफरन्शिएट करता कामा नये. चांगले रसिक, जसं संदीप म्हणाला ना, सुंदर आणि असुंदर एवढेच रसिक असतात. आणि अगदी छोटी छोटी गावं, म्हणजे महाराष्ट्राचे तर सगळे कानाकोपरा आपण ज्याला म्हणतो की बीड, उस्मानाबाद, इकडे परभणी, नांदेड, कोकणामध्ये रत्नागिरी, चिपळूण, ते नाशिक, जळगाव, भुसावळ, सगळीकडे आम्ही कार्यक्रम केले आणि सगळीकडे लोकांनी भरभरून प्रेम दिलं. रिॲक्शन्स, भाषा बदलते. म्हणजे कोल्हापूरला कार्यक्रम आहे तर कोल्हापूरला शिट्टी येतेच येते, वेगळी वाजते. किंवा पुण्यात आहे, ठाण्यात आहे, डोंबिवलीत आहे, शिवाजी मंदिरला आहे, तर जरा लोक हा म्हणजे ओके असं बघतात की, पण एकदा जर ते आत उतरले तर मग ते कायमचे तुमचे होतात. अनेक देशांमध्ये, जवळपास 10-15 देशांमध्ये तुम्ही गेलात, आयुष्यावर बोलू काहीचे प्रयोग केलेत. संदीप, ही ओळख सहजासहजी अशी पटकन कार्यक्रमाला मिळत नाही, मात्र त्याचा ठसा तुम्ही उमटवलात. प्रेक्षकांची ही जोड आपल्या जवळच्या माणसापासून ते परदेशातल्या आपल्या त्या व्यक्तीच्या नातेवाईकापर्यंत इथपर्यंत आपण नेऊन पोहोचवतो. खरं काय यश ज्याला म्हणतात ते हेच असतं. हे बघ, सगळ्यात मला महत्त्वाचं काय वाटतं माहिती आहे की हा अख्खा कार्यक्रम आहे ना, हा अतिशय अनौपचारिक आहे. म्हणजे मगाशी जसं म्हणलं की कुठलाही पोज न घेता आम्ही हा कार्यक्रम करतो, की जसं आपण आत्ता बोलतोय, सहज बोलतोय किंवा घरी बोलतो लोकांशी, तितकं सहज त्या कवितेविषयी, गाण्याविषयी बोलतो. आणि कदाचित ती आमचीच कविता आणि आमच्याच कविता आमचीच गाणी आहेत. त्याच्यामुळे ते लोकांना काय म्हणतात, ऑथेंटिक आपण ज्याला म्हणतो, तसं खूप ऑथेंटिक वाटतं. म्हणजे असं कोणीतरी निवेदकांनी त्रयस्थ वर्णन केलं असं काही ते कधी होत नाही. मीच माझ्या कवितांविषयी बोलतो, गाण्यांविषयी बोलतो, सलील बोलतो. तर त्यामुळे तो खूप सहज संवाद होत जातो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पहिल्या कार्यक्रमापासून आत्तापर्यंत प्रत्येक कार्यक्रमामध्ये काही ना काहीतरी बदल करतात, काही ना काहीतरी नवीन सादर करतात. आणि खरं सांगू, एकदा थिएटरची दारं बंद झाली आणि कार्यक्रम सुरू झाला की कळतच नाही की हे सोलापूर आहे का, हे रत्नागिरी आहे का, हे सिडनी आहे का, लंडन आहे, काहीच नाही. ते शेवटी इथे आपण काहीतरी मनापासून त्यांना देणार आणि ते आपल्याला मनापासून दाद देणार. हा एकदा संवाद सुरू झाला की नंतर सगळं असं काय ज्याला म्हणतं धुकं होतं आणि फक्त असा एवढा एक छोटासा सीन राहतो कलाकार आणि ऑडियन्स, आणि तोही नंतर राहत नाही. सगळ्यांचंच एकत्र काहीतरी होतं आणि त्याची मजा फार गोड असते. जेव्हा कळतच नाही नंतर की कोण आहेत, असं व्हायला हवं. आणि ते मला असं वाटतं की जेव्हा समोरची लहान मुलांच्या डोळ्यात, विशेषतः मला नेहमी असं वाटतं ना की अगोबाई डगोबाई ऐकताना त्यांचे डोळे जे असे दिसतात ना की हे माझं गाणं आहे, तर समाधान मिळतं की येस. मग 10 पुरस्काराच्या बाहुल्या एका बाजूला आणि त्या मुलाचं सुख एका बाजूला असतं. अगदी खरं. मुलांच्याच विषयाकडे आलो म्हणून परत आपण तिकडे जाऊया की जसं तू अगोबाईचा विषय काढलास की अगदी 2 वर्षाचं छोटं मूल जरी असेल, ते टी व्हीवरती अगोबाई डगोबाईची ती छोटी मुलं नाचताना बघितलं की ते बोबडे बोल का असेना पण त्याच्यावरती नाचताना दिसतं. आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचं सुख हे त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसतं. आणि तेच सुख त्या बाळाला मिळावं, किंबहुना त्या आईवडिलांचं प्रेम मिळावं म्हणून दूरदेशी गेल्या बाबा असेल किंवा दमलेल्या बाबाची कहाणी असेल, हे शब्द पुढे आले. त्या शब्दांमधून आईवडिलांच्या मनाला स्पर्श केला गेला आणि त्या शब्दांमधून त्या लहान मुलाच्या मनाला हव्या असलेल्या प्रेमाच्या भावनेला हात घातला गेला. त्याचं कम्प्लिटली श्रेय सलीलला आहे. कशा अर्थाने सांगतो की मी स्वतः 4थीपासून लिहित असलो तरी लहानपणी सुद्धा मी बालकविता लिहिल्या नव्हत्या कधी, तेव्हाही माझे विषय गंभीर असायचे. पण अगोबाई ढगोबाई हे पहिलीच कविता जी सुचली होती, अगोबाई ढगोबाई सुचली होती त्या अल्बममधली. आणि त्यावेळेला सुद्धा बालगीत लिहितो वगैरे असं काहीच नव्हतं माझ्या डोक्यामध्ये. प्रवासाला असताना दौऱ्यामध्ये असंच एकदा मला ते शब्द सुचायला लागले आणि त्याचा साऊंड मला खूप आवडलं, किंवा त्यातून जी सगळ्या प्रतिमा डोळ्यासमोर येत होत्या त्या आवडल्यानं मग ते पूर्ण करत गेलो मी. आणि मग ते लिहून काढलं, गाणं पडून राहिलं होतं बरेच दिवस माझ्या फाईलमध्ये. एक दिवस सलीलनी बघितलं तर म्हटलं छान आहे, आपण करूया याचं गाणं, करूया. मग आम्ही ते गाणं सादर केलं कार्यक्रमात. नाही, गंमत अशी होते अनेकदा की स्टेजवर अनेक असं आई छोट्या मुलाला चल रे त्याला नाचायचं आहे, स्टेजवर घेऊन येऊया का म्हणून स्टेजवर घेऊन येते. तो पोरग विचार असं आमच्याकडे बघत राहतो आणि मग आईला शेवटी नाचायला लागतं. थोडंसं हसू आलं की हसणं जे असतं ना, ते लहान मुलांची गाणी करायला खूप उपयोगाला येतं. कारण तुम्ही स्वाभाविक असणं, की असं नाही की तुम्ही चला आता एक लहान मुलांचं गंभीर गाणं करूया, असं नाहीच होत. दूरदेशी गेला बाबा जेव्हा केलं होतं तर तेव्हा असं काही नव्हतं की हे गाणं आता गातो आणि ते 5,000 लोकांचं रुटीनच बदलतो, असं काही डोक्यात नव्हतं. मला आजही जेव्हा
कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी, कुणी बोलायाला नाही कशी व्हावी कट्टी बट्टी, खेळ ठेवले मांडून परी खेळ घडी नाही, नीज दाटली डोळ्यात तरी घरी कुणी नाही. हे गाताना ना मला मी आणि माझी बहीण लहानपणी आई ऑफिसला जाताना आमच्यासाठी दुपारी पण खायला गरम डब्यात करून ठेवायचे आणि ते आम्ही खाऊन पायरीवर दोघं आईची वाट बघत बसायचो. ते दरवेळी डोळ्यासमोर येतं आणि मला असं वाटतं ते जोपर्यंत डोळ्यासमोर मी डोळे मिटले की येतं ना हे गाणं गाताना, तोपर्यंत हे गाणं मी चांगलं गाईन. आता तू बघशील तर तथाकथित बालगीत नाहीये. ज्याला बालगीताची व्याख्या आपण समजा काही केली असेल डोबं तर त्याच्यामध्ये बसत नाही. तर झालं हेच की आगोबाई डगोबाई लिहिल्यानंतर सलील मला म्हटलं की आपण एक बालगीतांचा अल्बम करू. तर मी पहिल्यांदा घाबरलोच, कारण बालगीते मला सगळ्यात कठीण प्रकार वाटतो. कारण लहान मुलांच्या विचारांची चौकट काहीतरी वेगळीच असते खरं, आणि ते आपण कधी हरवतो मोठं होतो तर आपल्यालाही कळत नाही. तर त्यामुळे मला टेन्शनच आलं सुरुवातीला आणि मग मी ते बसलो लिहायला वगैरे. पण मला मी म्हटलं तसं इतकं दडपण आलं होतं, कारण मला ते टिपिकल नव्हतं लिहायचं. परी आणि वगैरे ते सगळे जादूगराची छडी आणि आईस्क्रीमचे डोंगर वगैरे असलं काही मला करायचं नव्हतं. मग काय करायचं मग एक दिवस मी म्हटलं की सगळं आपण हे डोक्यातनं बाजूला ठेवू बालगीत वगैरे आणि आपण लहान मुलांच्या भावविश्वातली गाणी लिहू, जे काही सुचेल ते. निश्चितपणे, कारण जशी ती आठवण तू सांगत होतास तुझ्या डोळ्यामध्ये थोडेसे तरी काही अश्रू तरळले होते की ती आठवण आणि ते गाणं सादर करत असताना त्याच्यात ओतलेला सूर हे समोरच्याच्या डोळ्यातलं अश्रू ऑटोमॅटिक बाहेर काढतात. त्या भावना कुठेतरी सांगून जातात की नाही, मी जे काही माझ्या आयुष्यातल्या या टप्प्यावर येऊन पोहोचलोय, या चुका झाल्यात माझ्या, नकळत मुलाकडे कुठेतरी दुर्लक्ष झालंय आणि नकळत त्याच्या कोमल वयाला हवं असलेलं प्रेम आपण न देता त्याचं बालपणच कुठेतरी हरवून गेलेलं पाहतोय. हे ऐकायला खरंच खूप, आता तू जितकं आता मनापासून बोलतोयस मला दिसतंय, इतक्या लोकांनी हे सांगितलं ना, इतक्या मुलींनी हे सांगितलं की आम्ही त्या दिवशी आमच्या वडिलांना जाऊन बिलगलो. आणि म्हणजे आता ज्यांचं लग्न आहे असं, किंवा कदाचित ज्या लग्न होऊन अमेरिकेला गेल्यात, त्याच्यानंतर ते गाणं झालं आणि त्याच्यानंतर तास दीड तास ते फोनवर बोलत होते वडील आमच्याशी आणि आम्ही त्यांच्याशी, आणि आम्ही त्या विषयावर बोललो नाही पण आम्हाला माहिती होतं की आम्ही का एकमेकांना फोन केला. हे मला जास्त आवडलं, कारण विषय बोलला ना की मजा जाते. खरं, विषय न बोलता एकमेकांना सांगत राहण्याची जी मजा आहे ती अनेक वडिलांनी आणि मुलींनी या गाण्यानंतर घेतली. म्हणून बरं वाटतं की आपल्याकडनं हे गाणं झालं, आम्ही केलं असं म्हणणं फार, कारण असं कोणी काही करत नसतं. लहान कोवळ्या वयामध्ये ज्यावेळेला घरामध्ये असे काहीतरी प्रकार जेव्हा बघतो मुलगा की एक प्रचंड मोठं भांडण असेल समजा, काळ्या काळ्या वादळाचा चालू होता नाच, फेकलेली ताटे आणि फुटलेली काच, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. आपल्या नकळत घरी जे वावरत असतो ना, लहान मुलं बघत असतं. तर त्याच एका अनुभवाची गोष्ट आहे की लहान कोवळ्या वयामध्ये ज्यावेळेला घरामध्ये असे काहीतरी प्रकार जेव्हा बघतो मुलगा की एक प्रचंड मोठं भांडण असेल समजा, तर वय वाढत जातं, पण तो त्यावेळेला मनावरती जो चरा उठलेला असतो ना, तो कदाचित आयुष्यावर लक्षात राहतो. मुळात लहान मुलांना बाकी इतकं सगळं वाटत असतं की नाही नाही असं काही नसतंच, आणि जगातली सगळ्यात गोड माणसं कोण, तर माझे आई वडील. अगदी खरं. हे वाटत असताना जेव्हा कुठेतरी त्यांना एक वरचा तार सप्तकातला आरडाओरडा ऐकू येतो, तर आता या 10 वर्षाच्या निमित्ताने खरंच ज्या पद्धतीने लोकांनी आम्हाला प्रेम दिलं, आम्ही लोकांना भेट म्हणून नवीन अल्बम केलाय. त्याचं नाव आहे जा दिले मन तुला. वा. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी खूप हळवं आहे. तर मी प्रयत्न केलाय, थोडंसं ऐकवतो पुन्हा एकदा. कदाचित हे सगळ्याच पालकांच्या डोळ्यात अंजन, तू जसं म्हणलास अंजन घालणारं असेल, जाग करणार असेल. जुने होत जात होते नवी एक सय, जुने होत जात होते नवी एक सय, सकाळच्या उन्हागत निराग सवय, घर असे जणू कुणी कुशीमध्ये घ्यावे, याच्या त्याच्या हातामध्ये खुशाल झुलावे, जग सारे छान आहे सांगायाचे क्षण, काचे परी नितळसे होते बालपण,
परी काय झाले सांगू एकदा सकाळी, दचकून झोपेतून मला जाग आली. परी काय झाले सांगू एकदा सकाळी, दचकून झोपेतून मला जाग आली. आधी एक क्षण काही कळलेच नाही, याच्या आधी असे कधी ऐकलेच नाही. गडाडावा ढगत सा आवाज बाबाचा, रडताना फुटणारा हुंदका आईचा. काळ्या काळ्या वादळाचा चालू होतानाच, फेकलेली ताटे आणि फुटलेली काच. जसं ते या गाण्यांमधनं मुलाची भावना आपण समोर आणण्याचा नाही, याच्यातल्या आणि शेवटच्या काही ओळी संदीपनी फार सुंदर लिहिल्यात, तर त्यांनीच वाचल्यात. मला वाटतं आपण त्याकडनं ऐकूया. घाबरण्याजोगे आता खूप काही भेटे, तरी भय मुळातले अजून ना फिटे. घाबरण्याजोगे आता खूप काही भेटे, तरी भय मुळातले अजून ना फिटे. माझ्या आत उसळत्या भय रागातून, माझ्या आत उसळत्या भय रागातून, तेव्हा चुकलेला ठोका दाखवतो खूण. खूप सहजतेने मला माझ्या केलेल्या चुका असतील किंवा मी ज्या काही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आयुष्यामध्ये, हे अगदी शब्दाच्या प्रत्येक अंगाने सांगण्याचा प्रयत्न आपण केला आणि ते मनाला भावल्या. सुरातनं पण आत्ता आपण ऐकलं की त्याला दिलेला सूर असेल, त्याला दिलेली एक आर्त हाक सुरातली असेल, माझ्या डोळ्यातल्या अश्रूकडे ती घेऊन जाते आणि माझ्या केलेल्या चुका अश्रूतनं ओघळायला लावते. हे खरं शब्दांची ताकद आहे आणि गाण्याची पण आहे. पण या कार्यक्रमात तू शुभंकरला पण आणलंस. हा सगळ्या 10 वर्षातल्या प्रवासामध्ये एक छोटा साथीदार देखील तुमच्या कार्यक्रमात आला, छोट्या दोस्तांसाठी. जेव्हा शुभंकर स्टेजवरती अगोबाई ढगोबाई म्हणायला लागला, मग मुलं एकरूप होतात. जितकी एकरूप आपल्या सुराला, आपल्या गाण्याला ती होतात. पण जेव्हा आपल्याच सारखा एखादा दोस्त येऊन समोर म्हणतोय, त्यावेळेला ते आनंद आणि त्यावेळेचा दिसणारा सीन वेगळा असतो. सलीम, फार सुंदर असतो. आणि गंमत बघ, आयुष्यावर बोलू काही, जेव्हा आयुष्यावर बोलू काही सुरू झाला तेव्हा शुभंकर नव्हताच. अगदी खरं. पण आता तो नुकता 8 वर्षाचा झाला, त्यामुळे आयुष्यावर बोलू काही शुभंकरपेक्षा वयाने मोठा आहे कार्यक्रम. पण आता अगदी परळी वैजनाथला मी मागच्या महिन्यात गेलो होतो, तिथे गेल्या गेल्या तुम्ही शुभंकरला का नाही आणलं. वा. तर त्याची गाणी आज सगळीकडे पोहोचली आहेत. आणि परत मला वाटतं ही शब्दांची ताकद आहे, किंवा ज्या पद्धतीने आम्ही ती गाणी आमच्याकडनं केली गेली, करून करून काळजी माझी करून करून लाड. पुन्हा एकदा असं गाणं होतं की आत्ताच्या मुलांनी आईवडिलांना अंगाई गेली तर तो काय गाईल, आणि ते गाणं शुभंकरनी गायलं. मी त्याच्या बाबतीत इतकीच काळजी घेतो की त्यांनी समृद्ध जगावं शब्दांच्या आणि सुरांच्या बाबतीत. तो आमचा स्टार कलाकार आहे ऍक्च्युली, कारण त्याचं इतकं सुंदर निरागस वय आहे ना आता, की तो जेव्हा स्टेजवरती येतो आणि गायला सुरुवात करतो ना, त्याच्या डोक्यात काही नसतंय लोकांना आवडायला पाहिजे, आपल्याला फक्त मला म्हणायचं आणि त्याला ते म्हणायला आवडतं, दॅट्स इट. आणि त्यामुळे ते इतकं प्रामाणिक आणि निखळ येतं ना. म्हणजे मला आठवतं अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रचंड मोठा कार्यक्रम होता आणि 10-11 हजार ऑडियन्स, आणि त्यांनी गायलं गाणं एकटी एकटी घाबरलीस ना, मला वाटतं, आणि त्याला वन्स मोर मिळाला. तर त्यांनी असं माझ्याकडे, परत गाऊ. तो नेहमीच विचारतो, संदीपला माहिती परत गाऊ. तर मी म्हटलं की हां, म्हणजे आता एक कडवं गा. त्यांनी ते गाणं गायलं आणि त्याच्यानंतर ना कुठल्याही कलाकाराला एक अँटिसिपेशन असतं की लोक आपल्याला येऊन भेटतील, मग आपलं कौतुक होईल. तो 5व्या मिनिटाला गाडीत जाऊन आमच्या ड्रायव्हरबरोबर बसून ड्रॉइंग काढत बसला होता. त्याला काही त्या कार्यक्रमाशी तो पूर्ण ऑफ होता कार्यक्रमापासून. एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. मी सुखाला पाळले बांधून दारी माझिया, ते सुखाने झोपले, ते सुखाने झोपले, मी गस्त द्याया लागलो. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. आदित्य, जे सगळे आता मुद्दे आपण ऐकतोय त्याचा आनंद घेतोय, पण जेव्हा जेव्हा जसं तू सुरुवातीला म्हणालास की अचानक एखादी चाल समोर नवीन येते, अचानक एखादं ॲडिशन सलीलकडनं गाण्यामध्ये होतं, ही कसरत कशी सांभाळायला लागते तुला एक तबलावादक म्हणून? आणि जेव्हा सलील अचानक सांगतो नाही हे आदित्य आपल्याला असं करायचं आहे, होतं असं कधी कधी? सुरुवातीपासून या कार्यक्रमात एक आनंद असा आहे की
मला जे हवं आहे ते मी वाजवू शकतो. मी दुसऱ्या कोणीतरी ऑलरेडी ते वाजवलेलं आहे किंवा हे सेट केलं आहे आणि ते मला वाजवायचं आहे असं काही नाही आहे. त्यामुळे मला जे त्यावेळेला वाटेल ते मी वाजवतो. बऱ्यापैकी आता हळूहळू आमचं ट्युनिंग होत गेल्यामुळे मलाही माहिती असतं की ह्याला या ठिकाणी काय एक्सपेक्टेड आहे संगीतकार म्हणून, की कुठल्या प्रकारचा रिदम पॅटर्न एक्सपेक्टेड आहे, काय हवं आहे त्याला, त्याच्यामध्ये किती भरलेलं हवं आहे, किती रिकामं हवं आहे गाणं. तर त्यानुसार मग मी वाजवतो. बहुतेक वेळा ते मॅच होतं. जेव्हा नको असेल तेव्हा तो बेसिक फक्त सांगतो की अशा टाईपचं मला हवं आहे. पण सलील, या कार्यक्रमाचं वेगळं वैशिष्ट्य, जसं आपण आत्तापर्यंत सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला, एक हार्मोनियम, एक तबला आणि आता तू ॲडिशन केलेली गिटार आणि दुसरी शब्दांची साथ आणि सुरांची जोड, ह्याच्याशिवाय या कार्यक्रमाचं वैभव दुसरं नाही आहे. याच वैभवातनं मोठा झालेला कार्यक्रम आहे. इतक्या सहजतेने मांडता येतं, बाकीच्या लवाजमाची गरजच नसते. कसं शक्य आहे? तू तू म्हणलास तेच, हे शब्दांचं आणि सुरांचं वैभव असताना तुम्हाला नटायची गरजच नसते. आणि मूलभूत गोष्टी म्हणजे मी या बाबतीत ज्यांना मानतो ना, नेहमी आपल्या मागे वळून आपल्या पूर्वजांकडे बघावं, आपल्या आधीच्या काम करणाऱ्यांकडे बघावं, ज्या पद्धतीने बाबूजींनी काम केलं. आणि मी तर लहानपणापासून एकदम हार्डकोर हृदयनाथ मंगेशकर फॅन आहे. त्यांची तर इतकी ऑर्केस्ट्रेशन बेस्ड गाणी होती, जैत रे जैत मधली किंवा कोळी गीतं. आणि मी त्यांना बघतो की हार्मोनियम घेऊन बसलेत, एक तबलजी, आणि हे 4-4 तास 6-6 तास कार्यक्रम रंगलाय. म्हणजे जर चांगले शब्द आणि भक्कम कॉम्पोजिशन असेल तर याची गरज नसते. संदीप, एक छानशी कविता आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि तुझ्या चाहत्यांसाठी, तुला आवडलेली किंवा त्यांना पटलेली जी असेल ती. एक कविता सादर करतो. नवीन CD मधली आहे आणि गझलच्या फॉर्म मधली आहे, ती ऐकवतो. आज मी आयुष्य माझे चाच पाया लागलो, आज मी आयुष्य माझे चाच पाया लागलो, आज मी आयुष्य माझे चाच पाया लागलो, नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो. आणि एखादी दाद आपल्याला खूप स्वरूपामध्ये मिळते, पण अशी दाद बघा भाग्याने मिळते कधी कधी. गीत माझ्या लेखणीचे, गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला, ती लिहाया बैसली, ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो. आणि अजून एक शेर बरेच आहे याच्यामध्ये, पण एक माझा लाडका शेर शेवटी ऐकवतो. सुख मिळावं म्हणून आपण खूप अट्टास करतो ना, आटाबिटा करतो, सुखावरचा शेर आहे. मी सुखाला पाळले बांधून दारी माझिया, मी सुखाला पाळले बांधून दारी माझिया, ते सुखाने झोपले, ते सुखाने झोपले, मी गस्त द्याया लागलो, आज मी आयुष्य माझे चाच पाया लागलो. अगबाई ढगबाई, अगबाई ढगबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ, अगबाई ढगबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही, दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. सलील, 10 वर्ष पूर्ण केलेली आहेत. पुढच्या 10 वर्षाचं प्लॅनिंग, आयुष्यावर बोलू काही. दरवेळेस नवं काहीतरी मिळतं, नवं आपण येणारं पण ऐकलंय, पण आयुष्यावर बोलू काही असा नव्या टप्प्यातला कसा असेल? खरं सांगू की आमच्या दोघांसाठी केलेलं एक नवीन गाणं ऐकवतो. अगदी दोघांसाठी असं म्हणूया, कारण प्रत्येकच कलाकारांना भयंकर रेस्टलेस असतो. म्हणजे अनेकदा हे मी संदीपचं तर बघितलंय, स्वतःच्या बाबतीत अनेकदा बघितलंय की तुम्ही सकाळी तुम्हाला दचकून जाग येते कारण तुमच्या डोक्यात एक चाल असते म्हणून दचकून जाग येते. तर झोप पण तुम्ही झोपता पण मन झोपत नाही. ऐसे काही भावे मन शांत निजावे, एकांताच्या वेळी आकांत निमावे. बघ संध्येच्या वक्षी कुणी भिरता पक्षी, वाटे त्याचे गाव पुसावे.
ऐसे काही व्हावे मन शांत निजावे. वा. तर कलाकाराला त्या त्या वाटेवर ते ती शांतपणा ची जी एक कुठेतरी भेट असते ना ती व्हावी. कारण खूप अस्वस्थ सगळे कलाकार असतात. ती अस्वस्थता असतेच, पण त्या पलीकडे जाऊन हा रेस्टलेसनेस जो आहे तो आमचा कुठेतरी कमी व्हावा अशी. कारण ती सगळ्यात माझ्या मित्रांकरता, केवळ आमच्या दोघांकरता नाही, तुझ्याकरता, याच्याकरता. कारण आता जगामध्ये आपण इतके रेस्टलेस असतो. अगदी खरं. तर हा रेस्टलेसनेस कुठेतरी आत्ताच्या समाजातनं थोडा कमी व्हावा. आणि इतकं सुंदर याचा अंतरात इतकं छान लिहिलंय. असल्या वेळी मंद गती विरून जाती तीन मिती पाचही प्राणांच्या ज्योती सौम्यपणाने मिणमिणती अस्वस्थाचे ओझे क्षणी विसरून जावे. ऐसे काही व्हावे मन शांत निजावे. क्या बात. आपण बघितलं की आयुष्यावर बोलू काही 10 वर्ष पूर्ण करत असताना आपणच आपल्या आयुष्यातली, जसं आत्ता अंतरातले शेवटचे 2 शब्द होते, अस्वस्थाचे ओझे विरून जावे, तसंच अस्वस्थाचं ओझं नेहमीच आपल्या डोक्यावरती आत्ताच्या जगण्यामधलं कायम असतं, ते कुठतरी जावं. आणि इतक्या वेळ गप्पा मारत असताना असं सुरुवातीला आम्ही म्हणालो, जरा चुकीचे जरा बरोबर पण बोलायचं आहे, आयुष्यावर बोलू काही, असं म्हणतच सलील संदीपने आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी 10 वर्ष पूर्ण केली आहेत. पण सलील, कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी आपल्या छोट्या दोस्तांना विसरून चालणार नाही. त्यांचे 4 शब्द अगोबाई ढगोबाईचे असतील किंवा छोट्या दोस्तांनी आपल्या बाबांना केलेली दमलेल्या बाबाची विनवणी असेल. जाता जाता त्याच्यानीच आपण सांगता केली तर कार्यक्रमाला अधिक बहर येईल. या आमच्या सगळ्या छोट्या दोस्तांच्या वतीने त्यांच्या आईवडिलांसाठी एक गाणं गातो आधी. करून करून काळजी माझी करून करून लाड, करून करून काळजी माझी करून करून लाड, दमला तुम्ही आई बाबा झोपा जरा गाड. वागणार नाही वाईट साईट राखीन तुमचं नाव, माझे आई बाबा म्हणून ओळखेल तुम्हा गाव. लवकर लवकर शिकीन आणि लवकर मोठा होईन, बाबा सारखे ऑफिसातून पैसे घेऊन येईन. वणवण करतो बाबा त्याचे कमी होईल का, दमला तोही त्याला आता मिळू दे आराम. ना 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 ना. भाजी आणि आईसाठी लॉन्ड्री मध्ये जाईन, दोघांनाही फिरायला गाडी मधून नेईन. आई म्हणेल हेच का ते कार्ट माझं द्वार, दमला तुम्ही आई बाबा झोपा जरा गाड. आणि आता जरा लहान मुलांचा दंगा करूया आणि मग कार्यक्रमाची सांगता करूया. 1 2 1 2. अगबाई ढगबाई अगबाई ढगबाई लागली कर, ढगाला उन्हाची केवढी झळ. अगबाई ढगबाई लागली कर, ढगाला उन्हाची केवढी झळ. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगबाई ढगबाई अगबाई ढगबाई अगबाई ढगबाई अगबाई ढगबाई अगबाई ढगबाई अगबाई ढगबाई. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.